नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय पुढारी न्यूजचा विशेष कार्यक्रम मोदींची हॅट्रिक. मोदी अखेर त्यांची जी घोषणा होती, जी भाजप समर्थकांची, एनडीए समर्थकांची अपेक्षा होती, त्यानुसार तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ आज घेणार आहेत. या निमित्तानं मोदी 3.0 एनडीए 3.0 चा आरंभ होतोय आणि आता या पुढच्या 5 वर्षांकडे सगळ्या जगाचं लक्ष असणार आहे. मोदींच्या या नव्या टीममध्ये जुन्या आणि नव्या नेत्यांचा समावेश झाल्याचं दिसतंय. राजनाथ सिंग, अमित शाह, नितीन गडकरी, पीयूष गोयल, जयशंकर, सीतारमण हे पुन्हा मंत्री होणार आहेत, हे विशेष. त्याचप्रमाणे ज्योतिरादित्य सिंधिया, किरण रिजिजू, सोनोवाल, प्रधान प्रल्हाद जोशी यांनाही पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. नव्या जुन्याचा संगम आहे. काही नवी चेहरे आहेत, काही चेहरे दिसतील, काही चेहरे दिसणार नाहीत. JP नड्डांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीनंतर पुन्हा एकदा त्यांचा समावेश होतोय. मोदींच्या नव्या टीममध्ये जुन्या आणि नव्या नेत्यांचा समावेश. JP नड्डा आता भाजपच्या अध्यक्षपदावरनं त्यांच्या विहित मुदतीनंतर पायउतार होतील आणि नवे अध्यक्ष निवडले जातील. आणि दरम्यान नड्डा आता केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद सांभाळतील. मोदींच्या नव्या टीममध्ये जुन्या आणि नव्या नेत्यांचा समावेश झाल्याचं दिसतंय. जगभरातील महत्त्वाचे पाहुणे सुद्धा, या महत्त्वाच्या देशांचे प्रमुख सुद्धा या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. अर्थातच सगळ्यांच्या मनात या क्षणी इच्छा आहे, अपेक्षा आहे जाणून घेण्याची की टीम मोदी 3.0 मध्ये कोण कोण असतील आणि काय निकष ठेवले गेले असतील, काय राजकारण असेल त्यामागे. ग्राफिक्सच्या द्वारे आपण नजर टाकूयात कोण कोण आहे टीममध्ये. टीम मोदीमध्ये कोण कोण आहे. मोदींच्या नव्या टीममध्ये जुन्या आणि नव्या नेत्यांचा समावेश दिसतोय. राजनाथ सिंग, अमित शाह, गडकरी, गोयल, जयशंकर, सीतारमण पुन्हा मंत्री होणार आहेत. हा एका अर्थानं जुन्याचा समावेश आहे. ज्योतिरादित्य सिंधिया, किरण रिजिजू, सोनोवाल, प्रधान प्रल्हाद जोशी यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. तर JP नड्डा अध्यक्षपदाच्या कारकिर्दीनंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळात परतणार आहेत. शिवराज सिंग चौहान, मनोहरलाल खट्टर या माजी मुख्यमंत्र्यांनाही संधी मिळणार आहेत. शिवराज सिंग चौहान विक्रमी मतांनी निवडून आलेले आहेत आणि मुख्यमंत्री सुद्धा त्यांना पद त्यांच्यावरनं काढलं होतं. जितनराम मांझी, कुमारस्वामी हे माजी मुख्यमंत्री मोदींच्या मंत्रिमंडळात. जितनराम मांझी यांचे एकच खासदार त्यांच्या पक्षाचे. मित्रपक्षाच्या चिराग पासवान, जयंत चौधरी, अनुप्रिया पटेल यांनाही संधी देण्यात येते. नारायण राणे, स्मृती इराणी, अनुराग ठाकूर, भागवत कराड यांना संधी नाही. हे या टीममध्ये कोण कोण नाही त्याचं चित्रण आहे. मोदींच्या नव्या टीममध्ये जुन्या आणि नव्या नेत्यांचा समावेश केलेला दिसतोय. आपण पुन्हा एकदा जाऊयात. दरम्यान एक अपडेट मात्र इथे जी आपण मगासपासून चालवतोय. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ केलेलं राज्यमंत्रीपद त्यांनी नाकारलेलं आहे. प्रफुल्ल पटेल यांचं नाव त्यासाठी आघाडीवर होतं, मात्र राज्यमंत्रीपद मिळाल्याचं कळताच राष्ट्रवादीनं अजित पवारांनी ते पद नाकारलेलं आहे. हा मुद्दा घेऊन आपण पुढे जाणार आहोत आणि थोड्याच वेळात मोदींचा शपथविधी सुरू झाला की आपण तो कार्यक्रम पाहणारच आहोत. जयंत माणेकर आपल्या सोबत आहे. जयंत माणेकरजी, हा मुद्दा जरा महाराष्ट्राशी थेट संबंधित आहे म्हणून ही सुरुवात आहे काही मोठं घडण्याची पुढच्या 3 महिन्याच्या दृष्टीने. कितीही नाराज झाले तरी अजित पवार काही भाजपला आता सोडू शकतील असं मला वाटत नाही, पण ते नाराजी दाखवत राहतील आणि कदाचित मला असं वाटतं की ते कॉम्प्रोमाइज करतील. याचं कारण असं की त्यांच्याकडे तसं फुटिंग नाही आहे की ज्या भरोशावर ते कॅबिनेट मंत्री केवळ एक खासदार आहे म्हणून आम्हाला द्याच असं म्हणू शकतात. त्यामुळे एक प्रकारे कात्रीच्या पात्यात अडकलेले अशी अजित पवारांची अवस्था आहे की ते त्याच्यात धड बार्गेनिंग करू शकत नाही, त्यातनं बाहेर पडू शकत नाही. किंवा ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री म्हणून ते राज्याच्या मंत्रिमंडळात वावरतात, जणू काही प्रतिमुख्यमंत्री असल्याच्या स्टाईलनी त्यांचा एकूण दरारा असतो. इथे मात्र ते केवळ आपल्याच हातात काहीही नसल्यामुळे आणि एकच खासदार आल्यामुळे जे भारतीय जनता पार्टी म्हणजे मोदी जे दान देतील ते पदरात घेणं, ते स्वीकारणं, याच्या पलीकडे त्यांच्याकडे काही आहे असं मला वाटत नाही. आणि दिसतंय की कदाचित तटकरे या नावावर 1-2 दिवसात किंवा आजही शेवटपर्यंत कॉम्प्रोमाइज होऊ शकतं. एक प्रश्न इथे हा पण विचारावा लागेल माइंडकरजी, जसं आपण म्हणाला की अजित पवारांना सोडण्याशिवाय गत्यंतर नाहीये, पण शेवटी अस्तित्वाचा प्रश्न आहे. आता जर का सुरुवात अशी असेल तर अजून विधानसभा समोर आहे तोंडावरती आणि त्या बाबतीत सुद्धा आणि दुसरीकडे बातम्या येतातच आहेत. काल आपण पाहिलं सुप्रिया सुळेंना अभिनंदनाचे फोन त्यांच्या पक्षातल्या आमदारांकडून गेले होते. हे सगळं पाहता नेमकी काय स्ट्रॅटेजी असू शकते, काय पर्याय त्यांच्या? भारतीय जनता पार्टी
मध्ये जे कोणी बाहेरची मंडळी येतात त्यांची अवस्था ते कसे करतात हे आपल्याला अगदी शिवसेनेपासून सर्वांचं माहिती आहे. राहणाऱ्याला प्रश्न आपण आत्ताचे नुकतेच जे 2 पक्ष फुटले त्यांच्या पुरता हा गृहीत धरला तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर ही वस्तुस्थिती आहे. अर्थातच तिसऱ्यांदा मोदी शपथ घेत आहेत म्हटल्यानंतर उत्साह आनंद असणार, पण याच्यातला एक मुद्दा आहे महाराष्ट्रावरच्या प्रभावाचा, महाराष्ट्रावरच्या परिणामांचा. मगाशी जे माइंडकर सांगत होते, आपलं मत काय? अशा प्रकारचं मॅन्डेट येईल हे आधीपासूनच अपेक्षित होतं. यूपी मध्ये जसा यांना धक्का बसला आहे तसा महाराष्ट्रामध्ये धक्का बसलेला नाही आहे. कारण ज्या पद्धतीने पक्ष वेगळे वेगळे त्यांच्या शिवसैनिक असतील किंवा राष्ट्रवादी असेल फुटून आले आणि पुढचा सिनारिओ हा असा राहील की यांना राज्यामध्ये जागांसाठी ॲडजस्टमेंट करावं लागेल. प्रत्येकाला केंद्रात ॲडजस्टमेंटसाठी जागा मिळणार नाही हे त्रिकालबाधित सत्य आहे. आणि त्या अनुषंगानेच राष्ट्रवादीची जी वर्तमान भूमिका आहे, आपण म्हणता तसं राष्ट्रवादीमध्ये नाराजी असेल कदाचित, परंतु त्यांना ॲडजस्टमेंट शिवाय पर्याय नाही आहे. हे आत्ताचं केंद्राशी रिलेटेड पॉलिटिक्स जी आहे त्याच्यामधलं चित्र आहे. हा, महाराष्ट्रामध्ये पुढे 3 पक्षांच्या कशा जागा येतात त्याच्यावर पुढचा सिनारिओ असेल. कारण ज्या पद्धतीने आता थोड्या वेळापूर्वी माइंडकर सरांनी सांगितलं की भाजप हा सगळ्यांना सोबत घेऊन आघाडीचं राजकारण करत आलेला आहे, अटलजींच्या काळापासून करत आलेला आहे, परंतु यांना डोक्यावर बसवून तो राजकारण करेल किंवा किंबहुना मोदी अशा प्रकारचं, मोदी शहा यांची जी पद्धत आहे हे राजकारण अशा पद्धतीचं करणार नाही. जितकं आवश्यक आहे तितकंच एंटरटेन करतील, त्याच्या पुढे नेणार नाही. एक मुद्दा आपल्याला थोडासा देशाच्या पातळीवर पण येऊयात. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असताना काही विषय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आहेत ज्याच्याबद्दल निर्णय घ्यावे लागतील. मग तो चीनचा प्रभाव असेल या आशयावरचा, दुसरीकडे रशिया युक्रेन युद्ध अजून थांबलेलं नाही आहे, गाझा आणि इस्रायलच्या परिस्थिती सुद्धा शांत झालेली नाही आहेत, पण हे मोठे मुद्दे आहेत. हे तुलनेनं याच्यामध्ये सगळ्या जागतिक शक्ती समावेश करणारे असतील. भारताच्या बाबतीत बोलत असताना जे काही मोठे निर्णय, कारण मोदी म्हणायचे की यापुढे आणखी मोठे निर्णय घ्यायचे आहेत, ज्यामध्ये एक मानला जातो नॅशनल सिटिझनशिप रजिस्ट्री NCR, त्याचप्रमाणे UCC म्हणजे कॉमन सिव्हिल कोडचा जो मुद्दा होता, युनिफॉर्म सिव्हिल कोडचा मुद्दा होता तो, आणि अन्य काही महत्त्वाचे निर्णय ते काही बाबतीत तर ते टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने सुद्धा होते, डिजिटल मीडियाच्या बाबतीत सुद्धा होते, आणि अन्य अनेक मुद्दे होते. हे तितक्या समर्थपणे राबवता येतील का माइंडकरजी? त्याला मी अलाइड समजा CAA हा सुद्धा जर का त्याच्यात मुद्दा मी जोडला तर माझ्या माहितीप्रमाणे नितीश कुमारांनी तेच कशाला अगदी अग्निवीर बद्दल सुद्धा नितीश कुमारांनी सांगितलेलं आहे की याबद्दल रिव्ह्यू केला पाहिजे. त्याच्यामुळे केवळ 32 खासदार जरी कमी असले तरी बार्गेनिंग हे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याकडनं होईल. पण मग याच्यात काय करायला लागेल? कॉम्प्रोमाइज एवढंच जे मोदी करतील की ठीक आहे, आपल्याला त्यांना ज्या स्टाईलनी त्यांना पाहिजे होतं किंवा जे संघ परिवाराला अभिप्रेत असलेले निर्णय ते घेणार नाहीत आणि कॉम्प्रोमाइज करून जेवढे होतील तेवढे निर्णय घेतले जातील. पण CAA, NCR किंवा अग्निवीर या बाबतीत मात्र त्यांना कदाचित बॅकफूटवर जावं लागू शकतं. याचं कारण नितीश कुमारांनी तशी आधीच कल्पना दिलेली आहे. एक छोटी याच्यावरची कमेंट फक्त कुलकर्णींची शेवटची, त्यानंतर आपण पुढे जाऊ. कुलकर्णीजी, मोठ्या निर्णयांच्या बाबतीत आणि यापुढे इंडियातल्या घटक पक्षांच्या बाबतीत सुद्धा मोठ्या, अगदी बरोबर आहे. CAA ऑलरेडी इम्प्लिमेंट करून चुकले आहे. CAAचे 2 टप्प्याटप्प्याने, एक कलकत्त्यात झालं आणि काही दिल्लीमध्ये झालं. CAA वापस घेण्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही. पण युनिफॉर्म सिव्हिल कोड असेल किंवा NPR असेल याच्या बाबतीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. पण कोऑर्डिनेशननी हा मुद्दा मार्गी लावण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असेल. बरं, धन्यवाद कुलकर्णीजी, धन्यवाद माइंडकर आपल्या सविस्तर